नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी जमावानं महिला पोलिसांच्या अब्रूवर हात टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आणि याच घटनेनंतर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपींना सोडणार नसल्याचा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलाय। पाहुयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। त्यातल्या काही जमावाने महिला पोलिसाला पकडलं आणि त्यांचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न केला। हे कृत्य केलं आहे तर सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर का असं कृत्य केलं गेलेलं असेल तर 100% त्याच्यावरती देखील कारवाई ही केली जाईल। पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग ज्यांनी कुणी केला त्याचा शोध घेऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून सोमवारी हिंसाचार उसळला। या घटनेत पोलिसांवर भीषण हल्ला करण्यात आला होता। दरम्यान याच वेळी काही नराधमांनी एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेनंतर महिला पोलिसांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचे विधानसभेत देखील पडसाद उमटले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। महिला पोलिसाला पकडलं आणि त्यांचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला, पण ती महिला इतकी शूरवीर होती की तिने त्या सगळ्या जमावातनं ती बाहेर पडली आणि नंतर तिने काल याची तक्रार नोंदवली आहे। माझी आपल्या माध्यमातून सरकारला, माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्याचा सीसीटीव्ही फुटेज आहे तो सगळा पोलिसांकडे आम्ही दिला आहे, तो सगळा बघून त्या सगळ्या नालायकांवर, त्या नराधमांवर कडक कारवाई करावी असा आपण सरकारला आदेश द्यावा अशी माझी विनंती आहे। ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस पोलिसांवरती हात उचलायची हिंमत झालेली आहे आणि अशा वेळेस ज्यांनी हे कृत्य केलं आहे तर सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर का असं कृत्य केलं गेलेलं असेल तर 100% त्याच्यावरती देखील कारवाई ही केली जाईल आणि भविष्यात हे घडणार नाही अशा पद्धतीच्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातील। नागपुरात सोमवारी रात्री सुरू असलेल्या 2 गटातील तणाव दूर करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होता। दरम्यान याच वेळी काही हल्लेखोरांनी थेट महिला पोलिसाचा विनयभंग केला। सोमवारी नागपूरच्या चिटणीस पार्क रोडवर कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसाचा जमावाकडून विनयभंग करण्यात आला। अंधाराचा फायदा घेत जमावानं महिला पोलिसाची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला। या परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या इतर महिला पोलिसांना जमावानं अश्लील इशारे देखील केले होते। या सर्व प्रकारानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। दरम्यान या तक्रारीनंतर गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर, काही महिला पोलीस कर्मचाऱ्याबाबत काही विनयभंगाचा कोणती तरी घटना पुढे आली का? त्याच्याबाबत काही गुन्हा दाखल? याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्या घटनेबाबत तपास, त्या घटनेचं फुटेज, इतर सर्व मीडियामधून मिळालेलं सर्व आम्ही करत आहोत। निश्चित याच्यामध्ये आम्ही आरोपींना अटक करू। विनयभंगाचा गुन्हा कुठे, कोणत्या पोलीस स्टेशनला? गणेशपेठ पोलीस स्टेशन। महिला पोलीस कर्मचाऱ्याबाबत हा, त्या संबंधित आहे आमच्या काही स्टाफ सोबत काही लोकांनी असॉल्ट करण्याचा जो प्रयत्न केला त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल। नागपूर हिंसाचारात पोलिसांवरील हल्ले आणि महिला पोलिसांच्या विनयभंगाच्या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी सरकारला सवाल केला। पोलिसांवरील हल्ले आणि महिला पोलिसाचा विनयभंग होईल असं वातावरण कुणी तयार केलं असा सवाल करत घटनेचा तपास करण्याची मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे। महिला कर्मचाऱ्यांचा, पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग ज्यांनी कुणी केला त्याचा शोध घेऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ही माझी जाहीरपणे मागणी आहे। त्याचबरोबर पोलिसांवर कुणी हल्ले केले त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे, परंतु अशा प्रकारचा महिला पोलिसांचा विनयभंग व्हावा, अशा प्रकारे पोलिसांच्यावर हल्ले व्हावेत, अशा प्रकारचं वातावरण निर्माण कुणी केलं, का केलं, याचा सरकार शोध घेणार आहे की नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे। महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला। काल स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल खालच्या सभागृहामध्ये निवेदन केलं आणि वरच्या सभागृहामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवेदन केलं। त्यावरून नागपूरच्या दंगलीची दाहकता लक्षात येते। हा कट, ही दंगल पूर्वनियोजित होती का याकडे पोलिसांचं लक्ष आहे। पोलिसांनी आरोपींना काही अटक पण केलेली आहे। 23 मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी पण भेटलेली आहे। एकीकडे पोलीस आपल्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावतात, मात्र दुसरीकडे त्याच पोलिसांच्या अब्रूवर हात टाकला जातोय। त्यामुळे महिला पोलिसांवर हात टाकणाऱ्या नराधमांना वेळीच खेचा अशी मागणी राज्यभरातून करण्यात येते।
अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.